नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम सर्वांना. बघा, बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं की ताई, कुंचम सेवेची 16 शुक्रवार किंवा 16 दिवसाची सेवा ही कशी करायची, काय करायची, का आपण ती करायची, त्याच्या मागे जी काही मांडणी आहे किंवा त्याच्या मागे जो काही उद्देश आहे तो काय आहे, कसा करायचा. बघा, दरवेळेस मी तुम्हाला कुंचम घ्या किंवा कुंचम सेवा करा ही सांगतच असते, ज्यामध्ये सुंदर अशी माता लक्ष्मी आणि व्यंकटेश भगवानांची सेवाही होत असते. पण याच्या बऱ्याच ताईंना खूप सुंदर असे अनुभव आलेले आहेत आणि त्याचबरोबर या सुंदर अशा कुंचम सेवेचे अनुभव जर का तुम्हाला सुद्धा घ्यायचे असतील तर त्याची संकल्पयुक्त सेवा जी 16 शुक्रवाराची असते आणि त्याचबरोबर 16 दिवसाची असते ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. बघा, आजच्या ह्या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला ही सेवा करायला लावणे हाच आहे. हा सगळ्यात मोठा हेतू आहे. कारण बऱ्याच वेळेस माझ्या आयुष्यात सुद्धा मी जर का बघितलं आहे तर माता लक्ष्मीच्या फक्त 2 सेवा मी आत्तापर्यंत ज्या केल्या आहेत त्याचे अप्रतिम असे अनुभव मला मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते त्या अनुभवातून मला प्रचितीसुद्धा खूप सुंदर आलेली आहे. त्या प्रचितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला खूप आधीपासून सांगत आलेली आहे की खूप आधीपासून सांगितलेलं आहे की जसं अगदी 8वीपासून किंवा जेव्हा लहान असताना आपल्याकडे ते पुस्तक असायचं, वैभव लक्ष्मीचं असं एक उभं पुस्तक असायचं. ते मला कोणीतरी बोलवलं होतं त्यांच्या उद्यापनाच्या वेळेस आणि तिथे मी बाहेर आउट ऑफ महाराष्ट्र राहत होते आणि त्याच्यामुळे मला ते पुस्तक हिंदीमध्ये मिळालं. मी ते वाचलं, मी ती सेवा केली, पूजन वगैरे केलं, सगळं केलं. आणि तेव्हा काय 8वीत वगैरे असताना किंवा तेव्हा काय अशा खूप मोठ्या इच्छा असतात किंवा नसतात अशातला भाग नाही. पण हो, आयुष्यात पॉझिटिव्हिटी म्हणा किंवा आयुष्यात आपल्याला काय अचीव करायचं आहे हे मार्ग उघडत गेले. आणि त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी असतात, कधी काही छोट्या मोठ्या इच्छा असतील, अगदी बोळ्या बाबड्या गोष्टी असतील, त्यासुद्धा पूर्ण व्हायच्या. पूर्ण म्हणजे खरंच पूर्ण व्हायच्या असे छान अनुभव मला आलेले आहेत. तर लहानपणापासून जर का मला वैभव लक्ष्मी मातेची एवढी छान अशी प्रचिती आलेली आहे तर कुंचम सेवेने तर नक्कीच आली आहे, मी तुम्हाला सांगेल. कारण कुंचम सेवेमुळेच आणि त्याचबरोबर आपले स्वामी आहेत आणि स्वामीच लक्ष्मी स्वरूप आहे, स्वामी सर्वस्व आहेत, ते ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्यातलंच एक रूप म्हणजे लक्ष्मी रूप आहे. म्हणूनच जेव्हा स्वामी नव्हते तेव्हा लक्ष्मी माता होती आणि तिने दरवेळेस सुखामध्ये दुःखामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये तिने तारून सगळ्या गोष्टी केल्या. आणि माता लक्ष्मीनी अगदी लहानपणापासून ह्या व्रताची म्हणजे आपण सांगतो ना की अजूनही बरेच जण आहेत त्यांना वैभव लक्ष्मी व्रत कसे करतात, काय करतात हे अजून माहितीच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगते की अजूनही तुम्ही केलेलं नाही आहे किंवा नाही तर नक्कीच करा. पण त्याचबरोबर या दोन्हीमध्ये अष्टलक्ष्मी किंवा त्याचबरोबर विष्णू भगवानांची सेवा जेव्हा आपण करतो त्याचे भरपूर असे सुंदर परिणाम मिळतात. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं वैभव लक्ष्मी व्रताबद्दल जर का सांगितलं तर वैभव लक्ष्मी व्रताचं कसं आहे की तुम्ही अगदी 5 शुक्रवार करा, 11 करा, 21 करा, तुम्हाला त्याचे अप्रतिम असे अनुभव अगदी पहिल्या दुसऱ्या शुक्रवारी नक्कीच मिळतात. आणि मी स्वतः ते अनुभवलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही नक्की करून बघा. कारण त्यामध्ये अष्टलक्ष्मीचं पूजन होत असतं. अष्टलक्ष्मीचं पूजन होतं कारण अष्टलक्ष्मी म्हणजे अगदी 8ही दिशातून तुम्हाला सुख, समृद्धी आणि सौख्य मिळतं. धनधान्याने अगदी आनंदाने भरभराट होत असते. पण त्याचबरोबर लक्ष्मी कुंचमची जी सेवा आहे या सेवेने माता लक्ष्मीची तर सेवा होतेच होते, त्याचबरोबर तुम्हाला सांगते त्याचबरोबर विष्णू भगवानांची पण सेवा होते. म्हणून ह्याने माता जास्त प्रसन्न होत असते, खूप जास्त प्रसन्न होते. कारण माता लक्ष्मीचं कसं आहे की जिथे विष्णू पूजन जास्ती, जिथे नारायणाचं पूजन जास्ती, तिथे माता लक्ष्मी ही कायम प्रसन्न असते. कारण कोणत्याही स्त्रीला किंवा कोणत्याही आपण असं म्हणू शकतो की एका बायकोला असंच वाटतं की तिच्या तिच्या नवऱ्याचं जे नाव आहे ते प्रसिद्ध व्हावं किंवा चांगलं नाव असावं हे आपल्याला वाटतंच. तसं देवी देवतांमध्ये जरी विचार केला तर ह्या गोष्टींच्या खूप अशा कथा आहेत, असे कथन आहेत ज्यामध्ये लक्ष्मीनारायण, महादेव पार्वती अशा पद्धतीच्या भरपूर कथन आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकायला समजायला मिळतात. म्हणूनच लक्ष्मीनारायणाचं पूजन जेव्हा एकत्र होत असतं त्या पूजनाने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराट हे नक्कीच भरून येतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की लक्ष्मी कुंचमची जी सेवा आहे, जी साधना आहे ती का करायची, कशी करायची. का तर आपल्या घरात आर्थिकरित्या प्रश्न सोडवायचे असतील, तुम्हाला खूप 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 पद्धतीने
प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, सारखं अपयश पदरी येत असेल, कोणतंही काम करताना अडचणी येत असतील, पदोपदी तुम्हाला नाराजगी येत असेल, अशा वेळेस जिथे पैशांच्या बाबतीत काहीही तुमचं काम असेल तिथे कुठलाही विचार न करता पहिली ही सेवा करायची. मग त्यासाठी शुक्रवारची वाट बघायची का, तर नाही, कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी करू शकता. पण सुरुवात करण्यासाठी किंवा संकल्पयुक्त करण्यासाठी ही 16 शुक्रवारची करायची आहे. आता बघा, 16 शुक्रवारमध्ये पहिल्या शुक्रवारी तुम्हाला ही सेवा लक्ष्मी मातेचा समोर फोटो ठेवायचा आहे, कलशाची स्थापना करायची आहे, कलशाला छान वेणी वगैरे घालायची आहे, मुखवटा असेल तर मुखवटा घालायचा आहे. त्यानंतर मधोमध चौरंगाच्या मधोमध लक्ष्मी कुंचमची सेवा 16 वेळा श्री सुक्ताचं पठण, 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचं पठण, 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी स्तोत्राचं पठण आणि त्याचबरोबर 16 माळी महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे. या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एकच गोष्ट तुम्हाला वाचायची आहे अजून एक, ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमधील 21 वेळा. व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमधील 21 वेळा. ही सेवा साधारणतः करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात. या सेवेमध्ये तुम्हाला एका वेळेसच ही सेवा करायची आहे. मग ती तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करा किंवा संध्याकाळच्या वेळी करा. संध्याकाळी 4 नंतर, म्हणजे संध्याकाळी 4 नंतर तुम्ही करू शकता. 6-6:30 पर्यंत तुमचं सगळं होऊन जाईल. खूप सुंदर सेवा आहे. कलश स्थापना करायची आहे. 16 दिवस सलग करणार असाल तर ही सेवा मांडणी तशीच ठेवायची. फक्त दररोज कुंचमच्या जे काही साहित्य आहे ते साहित्य काढायचे, फोटो कलश तसाच ठेवायचा, पण साहित्य काढायचे आणि कुंचम परत भरायचं दररोज 16 दिवस सलग. शेवटी आरती करायची, गोडाचा नैवेद्य दाखवायचा, दूध साखर नक्की दाखवायचं. खीर केली तर अतिउत्तम, पण खीर नाही केली, दुसरं काही लाडू वगैरे आणला, पेढा आणला, पण खीर च्या जागेवर दूध साखर पांढऱ्या वस्तूंचं प्रसाद म्हणून देवीला खूप आवडतो, त्यामुळे ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. याच पद्धतीने 16 शुक्रवार तुम्हाला करायचं. याच पद्धतीने 16 शुक्रवार तुम्हाला करायचं आणि 16व्या दिवशी 16 सवाष्णींना वाण किंवा त्यांना हळदी कुंकूसाठी बोलवायचं. आणि त्याचबरोबर तुम्हाला सेम ॲज इट इज जी काही पूजा आहे ती पूर्ण करायची, संपूर्ण करायची. संध्याकाळी एखादी सवाष्ण बोलवणार असेल तर एखादी सवाष्ण किंवा 16 सवाष्णांना बोलून त्यांना खिरीचा प्रसाद द्यायचा, त्यांना विडा द्यायचा, त्यांची ओटी भरायची आणि त्यांनाही ही सेवा करायला लावायची. यासाठी कुठलं पुस्तक द्यायचं नाही, काही नाही, अगदी कुंचमही द्यायची गरज नाही. फक्त त्यांना या सेवेबद्दल सांगायचं. तुम्हाला सांगते, खूप छान पद्धतीने ही सेवा बऱ्याच ताईंनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्या घरातील कुलदेवीची ओटी भरायची, कुलदेवीची जी काय आहे, कुलदेवीचा जो काय आहे मान सन्मान तो पूर्ण करायचा. महालक्ष्मी कुलदेवी असेल तर अजून उत्तम. आणि हा पूर्ण प्रोसेस जो आहे तो करून तुम्हाला पुढची सेवा जेव्हा इच्छा असेल तेव्हा करायची. बरं, ह्यात संकल्पयुक्त आहे. मग संकल्प कधी करायचा, तर पहिल्या दिवशी जेव्हा कुंचम तुम्ही मांडणार आहात त्या दिवशी आधी हातावर फूल घ्यायचं, पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, हळदी कुंकू सगळं घेऊन संकल्प करायचा आणि ते पाणी सोडून द्यायचं आणि मग पूजा मांडणी आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आता यामध्ये तुमच्या लक्षात राहिलं असेल काय काय वाचन करायचं, काय काय नाही, तर वाटलंच तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते. त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. सलग 16 दिवस करायची असेल तर सुरुवात शुक्रवारपासून करायची आणि मग 16 दिवसाला उद्यापन करायचं. आणि शुक्रवारी करायची असेल, फक्त शुक्रवार करणार असाल तर 16 शुक्रवार तुम्ही करू शकता आणि 16व्या दिवशी उद्यापन. मध्ये अडचण आली, पाळी आली, सुतक आलं, सोयरं आलं, जे काही असेल तो शुक्रवार सोडून द्यायचा. उपवास केला नाही केला काही हरकत नाही, कारण तो आपण मोजणारच नाही. ठीक आहे. सर्व प्रश्न मी याच्यात सांगितलेले आहेत, प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सांगितलेली आहेत. अगदी तुम्हाला काही याच्यातून अजूनही काही विचारायचं असेल तर 100% खाली कमेंट बॉक्स ओपन आहे. आणि प्रश्न जरी नसला तर कमीत कमी जय महालक्ष्मी किंवा महालक्ष्मी माता की जय किंवा ओम महालक्ष्मी नमो नमः एवढं तरी कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्याशिवाय व्हिडिओ सोडून जायचा नाही. नवीन असाल तर ह्या सेवेबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईबचं बटन आहे, खाली काळ्या रंगामध्ये सबस्क्राईबचं बटन असेल त्याला क्लिक करून ठेवा. क्लिक केलं ना की असा एक ॲरो येईल,
त्यावर दाबायचं, म्हणजे ऑल व पहिल्या ऑप्शनमध्ये ऑल येईल, त्या ऑलला क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ टाकते किंवा जेव्हा कधी मी काहीही तिथे व्हिडिओ किंवा लाईव्ह करते तेव्हा तुम्हाला लगेच कळेल की रोहिणी ताई आलेली आहे आणि आता आपल्याला छानपैकी नवीन असा अनुभव किंवा कुठली तरी सेवा किंवा आपल्यासाठी छान अशा गोष्टी ताईंनी आणलेल्या आहेत. त्यामुळे चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याबद्दल अजून काही प्रश्न असतील 100% कमेंट बॉक्स तर ओपन आहेच, पण दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरला सुद्धा, इथे दिलेला नंबर आहे त्या व्हॉट्सॲपला नंबरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला प्रश्न किंवा काहीही असेल ते विचारू शकता. तर अशा सुंदर या सेवेतून मी आता तुमचा निरोप घेते. आजची सेवा माता लक्ष्मी आणि स्वामींचरणी अर्पण करते आणि तुम्हाला निवेदन करते की लवकरात लवकर ही सेवा तुम्ही तुमच्या घरी सुरू करावी. कारण ह्या सेवेने अगदी छोट्यातून छोट्या तर मोठ्यातून मोठ्या प्रश्नाची उत्तरं लोकांची फायनान्स रिलेटेड म्हणजे पैशा रिलेटेड, आर्थिक प्रश्ना रिलेटेड सॉल्व्ह झालेली आहे. अडकलेले पैसे, कर्जातून मुक्ती मिळालेली आहे, लोनचं काम फेडला गेलेलं आहे किंवा चालू झालेलं आहे, अडकलेलं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी ही सेवा करायची आहे. जगभर आपल्याला ही सेवा पसरवायची आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते आणि इथेच व्हिडिओ थांबवते. तोपर्यंत काळजी घ्या, स्वामींचं नामस्मरण करत राहा, महालक्ष्मीचं नामस्मरण करत राहा. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.